हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण महा TET 2021मध्ये झालेली जी परीक्षा होती त्यातील पेपर क्रमांक 2 मधील इंग्लिश पेडगॉजीतील MCQs पाहणार आहोत. जर त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज्ड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, डिडंट साईड डॅश दीज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, विथ अँड टू. डू नॉट साइड विथ दीज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, देअर आर नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बीइंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क्स. आणि अंडरलाईन आहे ऑस्टेन्सिबल. त्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲपेरंट. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू गिवन वर्ड. आणि वर्ड आहे एक्झास्परेट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्लीज. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. आणि सेंटेन्स आहे, ही डॅश रिटर्न टेस्ट बिफोर ही इज अपॉइंटेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हॅड बीन गिवन अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे, आय डॅश इफ आय वेअर यू. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आय वूड अपोलोजाइज इफ आय वेअर यू. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. सेंटेन्स आहे, द ओल्ड मॅन सेड टू हिम, इज युअर फादर्स नेम मनोज. 3 ऑप्शन दिलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 2 आणि 3. 2 and 3 आर करेक्ट. द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. आणि थर्ड ऑप्शन आहे, द ओल्ड मॅन आस्क हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. तर ही दोन्हीही वाक्य करेक्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3, 2 and 3 आर करेक्ट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. सेंटेन्स आहे, ओ ग्रेफ वेअर इज द विक्ट्री. आणि उत्तर असणार आहे ॲपॉस्ट्रॉफी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज ॲन एरर. आणि उत्तर असणार आहे सी आणि डी. तर उत्तर आहे डी. पर्याय क्रमांक 4, नो एरर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. तर अंडरलाईन दॅट वी मे स्टडीला आहे. तर उत्तर असणार आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द वन विच इज करेक्ट
क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे एव्हरीथिंग इज फाईन आणि उत्तर असणार आहे इजंट इट. एव्हरीथिंग इज फाईन इजंट इट. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द मिसस्पेल्ड वर्ड आणि याचं उत्तर असणार आहे ॲक्युरू. ॲक्यूर स्पेलिंग चुकीचं आहे, तर योग्य स्पेलिंग असायला पाहिजे होती ॲक्रू. डबल सी असायला पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेजेस. सेंटेन्स आहे ही इज आउट अँड आउट अ रिॲक्टनरी. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी आणि उत्तर आहे थ्रू. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. सो 1 2 3 4 5 6. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 5 1 3 4 2 6. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला करेक्ट अरेंज करायचे. मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर काय सेंटेन्स होतो तो पाहूया. तर इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन सर्वंट्स इन बिग सिटीज because they are engaged in other profitable professions. तर हे करेक्ट मिनिंगफुल सेंटेन्स तयार होतं. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इन द अंडरलाईन वर्ड. सेंटेन्स आहे शी लाईक्स द सेम कलर ॲज आय डू. अंडरलाईन आहे ॲजला. त्या प्रश्नाचं उत्तर आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेसेस. सेंटेन्स आहे इफ इज शुड रेन दे विल नॉट कम. शुड या वर्डला अंडरलाईन आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुपोसिशन म्हणजे शक्यता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड. सबस्टिट्यूशन अँड द आन्सर इज पर्याय क्रमांक 2 गव्हर्नमेंट बाय द नोबेल्स. ऑटोनॉमी. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नॉट करेक्ट म्हणून विचारले तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स अँड सेंटेन्स आहे करेक्ट सेंटेन्स आहे पर्याय क्रमांक 3 द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 सेंटेन्स दिलेले आहेत. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन व्योग. आणि दुसरा सेंटेन्स आहे कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट ऑन द डे आफ्टर इलेक्शन. अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 4 1 and 2 आर रॉंग किंवा इनकरेक्ट. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द ऑड मॅन आउट अँड द आन्सर इज इनिंग्स. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द अल्टरनेट टू विच एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम्स. सेंटेन्स आहे मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इरिक्सम. त्याचं उत्तर असणार आहे अंडरलाईन आहे पिकिंग होल्स अँड द आन्सर इज क्रिटिसायझिंग पीपल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 3 केरॉपिडस. ऑप्शन नंबर 3 केरॉपिडस हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज rhetorical question and the answer is option number 3 isn't it a shame to torture the weak. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स आहे ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक. तर या सेंटेन्सचं सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता फ्रेंड्स थांबूया तेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.